नमस्कार मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घेऊयात, पण त्याआधी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. एक खूप मोठा व्यापारी होता. त्याच्याकडे काम करायला भरपूर माणसं होती. सुरुवातीला त्यानं शून्यातूनच सुरुवात केली. नंतर त्याचा व्यवसाय इतका मोठा झाला, की प्रत्येक देशामध्ये त्याचे साहित्य जाऊ लागलं. परंतु असं झालं, की त्याने घरातल्या लोकांना वेळ देणं बंद केलं. मुलांना, बायकोला वेळ न देताच तो पळून-पळून काम करत राहिला आणि एक दिवस असा आला, की त्याची तब्येत पूर्ण ढासळली. व्यापार करण्यात आणि पैसे कमवण्यात तो तरबेज होता, परंतु आयुष्य कसं जगायचं याकडे त्यांनी वेळीच लक्ष दिलं नाही. यासारख्या गोष्टी वाचकांच्या मनात असं बिंबवतात, की पैसा हेच सगळ्या वाईट गोष्टींचं मूळ आहे. पण हे खरं आहे का? पैसा भुकेल्याला अन्न पुरवतो, आजाऱ्याला औषध पाणी देतो, गरजवंतांना कपडे देतो. पैसा हे केवळ देवाण माध्यम आहे. आपल्याला 2 प्रकारच्या शिक्षणाची आवश्यकता आहे. एक म्हणजे जगण्यासाठी कमवायचं कसं हे शिकवणारं शिक्षण आणि दुसरं म्हणजे जगायचं कसं हे शिकवणारं. काही माणसं आपल्या व्यावसायिक आयुष्यात इतकी बुडून गेलेली असतात, की आपलं कुटुंब, स्वतःची तब्येत आणि सामाजिक जबाबदारी या सर्वांकडे दुर्लक्ष करतात. त्यांना तुम्ही असं का करता असं विचारलं, तर ते म्हणतील, "हे आम्ही आमच्या कुटुंबासाठी करतो." आम्ही कामासाठी घराबाहेर पडतो, तेव्हा आमची मुलं झोपलेली असतात आणि कामाहून परत येतो, तेव्हाही ती झोपलेली असतात. जरा स्वास्थ्य मिळवून त्यांच्याकडे पाहू लागेपर्यंत ती मोठी होऊन आपापल्या मार्गाने निघून गेलेली असतात. ज्यासाठी आम्ही कष्ट केले ते आपलं म्हणावं असं आमचं कुटुंब राहिलेलं नसतं, हे खूपच दुःखद गोष्ट आहे. यातून आपण काय शिकलो? तर आपल्या कुटुंबाबरोबर आपण किती वेळ घालवतो यापेक्षा तो कसा घालवतो हेही महत्त्वाचं असतं. म्हणजेच आपल्या कुटुंबाला क्वालिटी टाईम आणि क्वांटिटी टाईम दोन्हींची गरज असते.